एक्सक्यूज मी आहे बरं का इकडं. म्हणजे तुमचं तसं काय असेल तर सांगा मला, मी लपतो. तुमचा चालू दे रोमांस. सुजा रोमांस विमांस काय रे? आपलं उगच. आणि संजू, आत्ताच्या आत्ता 5 मिनिटात जायचं आणि काहीतरी खायचं. खाणारच आहे मी. तसं पण लय डबरा पडलाय माझ्या पोटात. यू गो, यू डोंट वरी. गुड. चल रे. चल. आओ. थँक्स. वहिनी, मी काय म्हणतोय, अहो म्हणजे आता जड जाते बघा सांगायला. काय होतंय सुजित भाऊजी? काही नाही. थँक्यू. अयो, अहो पण मी एवढं काय केलंय की तुम्ही मला थँक्यू म्हणायला लागले? अहो थँक्यू अशासाठी की याआधी कधी प्रेम नाती या भानगडीवर विश्वास ठेवासा वाटला नाही. इथून पुढे ठेवावा लागेल तुमच्यामुळे. सुजित भाऊजी, तुम्हाला काय दृष्टीदोष आहे का हो? नाही हो का? नाही, एवढं काळीच तोडून जीव लावणारा भाऊ आहे. मायेपेक्षा जास्त माया लावणारी बेबी मावशी आहे. ते दिसत नाही होय तुम्हाला? एवढं प्रेम करतात ते तुमच्यावर, आणि तरी पण जगात नाती प्रेम आणि असलं काही नाही. असे डायलॉग आणता होय माझ्यासमोर? डायलॉगचं काय नाही होते. आतापर्यंत लाईफ मध्ये हे मिसिंग होतं ना, कोणची? बहीण. सिस्टर सारखी कचकच करणारी, वटवट करणारी, डोसकं पार आउट करणारी, कधी चुकलो तर हात धरून मार्ग दाखवणारी, जीव लावणारी. सुजित भाऊजी, खरं सांगू का? आमच्या लाईफ मध्ये पण हेच मिसिंग होतं बघा. एक भाऊ. आमच्या डॅडींना की नाही वंशाचा दिवा एक पोरगा हवा होता. पर पहिली बेटी तूप रोटी झाली, दुसरी बी तीच, आणि तिसरी म्या. आम्हाला तिघींना पण एक भाऊ पाहिजे होता. रक्षाबंधनाला राखी बांधायला, हाणायला, हाणलंय भांडायला पण. वहिनी, आजपासून आपण आहे. म्हणजे? अहो राखी बांधायला, भांडायला, आणायला तुमचा भाऊ. जगासमोर असू दे की भाऊजी आणि वहिनी. आजपासून आपण भाऊ आणि बहीण. चालतंय? चालतंय की. डन डना डन. बरं आपलं का बरं का, आपण बहिणीला आवाज करून बोलवत नाही, आधीच सांगतोय. हा ठीक आहे की. मग मी पण तुम्हाला काही सुजित भाऊजी किंवा सुजितराव म्हणणार नाहीये. काय म्हणणार आहे माहिती का? सुजा सुजा टरबुजा. ए संजय, तुझ्या आजोबाच धंदे. ए सुजा सुजा टरबुजा. बरं आपल्यात मी सिनियर आहे बरं का. तू लहान सिस्टर आहेस. लहान सिस्टरच्या लेवलमध्ये राहायचं. मला आत्ताच कळलं तू 18ची झालीस म्हणून. नाही हो, अहो मी अजून 17 वर्षांचीच आहे.
हवा आपल्या पोरीला तिच्या सासरी रोज एक खोटं बोलायला लागते. एक काम करा, आता तुम्ही चाललायच ना मग, तर देवानं समज खरं खरं सांगायची संधी दिली असंच समजा आणि सांगून टाका बरं खरं काय असेल ती. कल्याणे दोस्त कोण आहे, नुसते रिकामे हौदच. आता त्यांना फसून लगीन केलं म्हटल्यावर, तिच्या संसाराला आग लागल्यावर तू जाणार आहे का विजवायला? स्वतःचं डोसकं चालत नाही ना, तर दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देऊ नये. आणि ज्याचं चालतं ना त्याला फालतू प्रश्न विचारू नये. तू ग बस आतमध्ये, हे बघतो काय करायचं ते. नेहमी महत्वाच्या कामाला जाताना नाटच लावते ही बाई. युसलेस. राजश्री, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. लई इम्पॉर्टंट आहे का? नाही, आम्ही जरा बिझी आहोत. देशाचा प्रश्न सोडवताय का काय? मोबाईलवर गेम तर खेळताय. सरळ बोलताच येत नाही ना आमच्याशी. आमच्याशी बोलताना वाकड्यातच शिरायचं असं नियम केलाय का तुम्ही? नाही, तसं नाही ग बाई. राजश्री, दादासाहेबांशी काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही म्हणजे ते कुठे गेले ना की नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असतात माझ्या. यावेळी काहीच फोन नाही, काही नाही. तुझ्याशी बोलणं झालं का? गयत गेलेत. इथं जित्या बायकोला सोडून मेलेल्या बायकोचं कार्य करायला गेलेत. नशीब तुम्हाला सांगितलं. आम्हाला नाही कळवलं. उगाच गैरसमज करून घेऊ नका. नानांना काल फोन आला होता, ते सांगत होते आम्हाला. त्यांची पहिली बायको नशीबवान आहे. ते पार संपली तरी नवरा काय काय करतोय तिच्यासाठी. आमचं काही बरं वाईट झालं तर आमच्या तोंडात पाणी तरी सोडतील की नाही, आय डाऊट. अगं राजश्री, नवऱ्याला प्रेमाने वागवलं ना. हे असं होतं बघा. तुम्ही आमच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवता आणि मग आम्ही फना काढला की आम्हीच वाईट ठरतो. तुम्ही जे बोलायला लागलात ते बोला. ठीक, मुद्द्याचं बोलते. राजश्री, का वागलीस तू यास? आता काय वागलोय आम्ही? सकाळी अक्का मला खूप बोलली. म्हणाली संजूची पत्रिका न बघून तू चूकच केली. त्या दोघांची पत्रिका बघणं मस्ट आहे. बघायला हवी होतीस. का माहिती दिलीस तू अक्काला ही सगळी? टाचली होय तुमची. हा, तरी खूप बोलल्या का तुम्हाला? पण आम्ही काय करणार? त्यांनाच जाब विचारा की. आम्ही फक्त हालत्या डुलत्या दिसत्या ऐकत्या घरच्या मोठ्या सुनबाई होत ना, म्हणून आम्ही आमचं कर्तव्य केलं. त्यांना सांगितलं रणजित भाऊजींच्या म्हणजे आमच्या दिरांच्या लग्नामध्ये त्या पोरीची पत्रिका. एक मिनिट. संजीवनी नाव आहे तिचं. हा तेच ते. तिची पत्रिका बघायची राहिली ना. तुम्ही तर पत्रिका बघायला नकार दिला. म्हणून आम्ही काळजीपोटी तिच्याकडे गेलो आणि तिची पत्रिका मागवली. तर बाईसाहेबांनी पत्रिकाच हरवलीच असणार तशाच त्या. म्हणून हे सगळं कर्तव्यदक्षपणे घरातली मोठी सून म्हणून आम्ही आईसाहेबांना सांगितलं. आता पुढं काय करायचं ते त्या बघून घेतील. तुम्ही त्यांच्याशीच बोलून घ्या. एक मिनिट राजश्री, का वागतेस तू असं? ती पोरगी लहान आहे, आपल्या सगळ्यांमध्ये लहान आहे ती, आणि चांगलं वागते ग ती आपल्याशी. ती आल्यामुळे तुझं स्थान हलणार नाही. मग का घाबरतेस तू? आम्ही नाही कोणाला घाबरत, आणि त्या पोरीला तर नाहीच नाही. अगं नाही ना घाबरत, मग अक्काला तिच्या विरुद्ध का चिथवतेस? का वाईट वागतेस तिच्या बरोबर? अहो तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताय. जो तो आमच्या समोर संजू कशी चांगली अशी जपमाळ ओढत असतो, आणि आम्ही कसं वाईट
त्याचा शिमगा करत असतोय. आम्ही हावत ना वाईट, आहोत ना. बरं राहू दे की आम्हाला तसं. त्या पोरीमध्ये आणि आमच्यात खूप मोठा फरक आहे. त्या पोरीचा नवरा स्वतःच्या कुटुंबाशी भांडतो तिच्यासाठी, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. आणि आमचा नवरा न बोललेलंच बरं हो. राजश्री, आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो म्हणून त्यांचं फावतं. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चालली या बुवा बाबांची संख्या. एकीकडे आपण चंद्रावर पाऊल ठेवतोय, मंगळाची मोहीम चालू आहे, आणि दुसरीकडे या घरातले त्या घरातले ग्रह तारे पाहणं संपत नाहीये. आत्ताच्या आत्ता त्या बाईला जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत अटक करा. काय आत्ताच्या आत्ता ताबडतोब. बघूया या अटकेचे संकेत तिला दिसत आहेत का तिच्या स्वतःच्या पत्रिकेत. साहेब, 16 वर्षी पोळी आहे ती, साधीसुधी बाई नाही. अहो, लाखो भक्त आणि शेकडो आश्रम आहेत तिचे. मग एवढे माणसं एवढे भक्तजन यांचं ऐकतात, मग समाजाला शहाणा करायचं सोडून थोतांड काय पसरवत आहे. या असल्या भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन सुज्ञ नागरिक आपली सत्सक विवेक बुद्धी या असल्या बोंधूबाबांच्या चरणी गहाण ठेवतात ना, ही खरी अंधश्रद्धा आहे. पत्रिकेत सुनेची जन्मतिथी अमावस्या आहे म्हणून सुनेला सोडून द्या असं सांगत फिरते ही बाई, ते सुद्धा व्याख्यानात, जेव्हा की ती स्वतः एक स्त्री आहे. ही विषवल्ली ठेचलीच पाहिजे. यस सर. हॅलो सर. सर येस सर. शुअर सर. नक्की नक्की. येस. तुम्ही जरा बाहेर थांबा. मामा, SP साहेबांचा फोन होता. मला पुण्याला जावं लागणार त्यांच्यासोबत. मग आता तुम्ही घरी जाणार साहेब? नाही, तेवढा वेळ नाहीये. 1 तासाभरात निघावं लागेल. संजूला सांगून कपडे मागून घेतो आणि 2-1 दिवसात येईल परत. ओके सर, काळजी घ्या. आणि इकडची सोडा, ते मी बघतो. दादा, रोहिणी, हस्त, उत्तरा, स्वाती आणि मूळ नक्षत्र हे एकदमच टॉपचे असतात ना हो? नाही म्हणजे एकदम भारी असतात ना झाड लावण्यासाठी. दाखलं वेळी साहेब, म्हणजे अहो तुम्हाला लय काय काय माहिती आहे की. हा, अगदी करेक्ट बोलला बघा. अहो, नक्षत्रावर लावलेली रोपटी ही तग धरून असतात बघा, म्हणजे जळत नाहीत हो. तुमच्याकडे आहे ना वासली बाग? आहे की बाग आहे. पर तुमच्यासारखे पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावणारे माळी दादा नाहीत ना. तुमचं आपलं काय पण बघा. मी काय म्हणतो वहिनी साहेब, ही बाग कशी आपली मी अगदी झकासाने बॉम्बात केली तशी तुमची बी करून टाकू की. एकदा जाऊ आपण तिकडं. हा, किती जागा आहे बघूया. कुठल्या जागेवर भाजीपाला लावायचा, कुठल्या जागेवर फळांची झाडं लावायची, हा, आणि कुठल्या जागेवर फुलांची झाडं लावायची, याचं समजा नियोजन करू की. हा, चालते. एकदम बेस्टच बघा. पानबुंद्यात झाडं लावताय, लावा की, पण सासरच्या रोपाची मुळं उपटून माहेरी लावू नका, म्हणजे मिळवलं. म्हणजे काय झालं वहिनी साहेब? सासरी आलीस ना, सासरकडच्या बागेकडे लक्ष दे की. माहेरचं विसरायचं आता. आम्ही कसं सासरी आल्यावर आमचं फुल कॉन्सन्ट्रेशन असतं इथं, तसं. आले बघा तुमची माहेरची माणसं. संजीवनी, डॅडी, असे अचानक? माळी काम करत होती काय तू?
माझ्या निव्वळ फिकनेशीच राहिली. असली इंची मिंची कामं करत कोणी सांगितलं तुला? रुबाबात राहायचं आलं का लक्षात? काय म्हणले? काय नाही, ते संजीवनीला फोन करत होतो तर ती बाई म्हटली की युअर फोन नॉट इन रेंज. काय राजेश्रीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बऱ्या आहात ना? बरं नाही, आम्ही भारीच असतोय. घाम आलेला दिसतोय लई. चालत बिलत आला की काय? गाडी कुठे आहे तुमची? शोफर ड्रिव्हन कार? अरे हा, तुमचा ड्रायव्हर सुट्टीवर गेला नाही का? दुसरा ड्रायव्हर नाही का मिळाला? का गाडीच विकून टाकली? हा, नाही नाही नाही, हाय की. हे काय, गेट वरतीच लावून आलो, तिथनं चालत आलो. ड्रायव्हरला म्हटलं जा शॉपिंग करून ये. काय खानदानी माणसाचा टाइम लई इम्पॉर्टंट असतो. त्याला लावलं का आम्हाला आणि म्हणलं आम्ही मॉर्निंग वॉक करतो. गेट पासून हे काय चालत चालू आहे. त्याने घाम आला, घाम निघायला पाहिजे हो. अहो नुसती वेल्थ काय कामाची आहे, सोबत हेल्थ पण पाहिजे ना. अहो हेल्थ इज वेल्थ. डॅडी, आई कशी आहे? अरे ऍब्सोल्युटली फिट अँड फाईन. डोंट वरी. आम्ही सांगितलेलं काम केलं का? तुमच्या लाडक्या लेकीची पत्रिका आणली का? हं? अहो खानदानी माणसाचा शब्द आहे, हा पुरा करणारच. हे काय घेऊनच आलोय. द्या इकडं. इथं असं उघड्याव आई साहेबांनी मागितली होती ना? अहो पोस्टमॅनने आणलेलं पत्र नाही फाडून वाचायला, जन्मपत्रिका आहे. हा? देतो की बसून, टोटल खानदानी माणसासारखं. चला, ढाले पाटलांच्या घरचा पाहुणचार चरा. हा? चला. काय ऐकलं तुम्ही? चरा. नाही नाही, चलाच ऐकलं. कसं आहे ताई साहेब, जसं तुमचं घर आहे ना, तसं आमच्या पोरीचं बी घर आहे. हं? या. चला. युअर डॅड इज हिअर. डोंट फिअर. चल ये. बसा. गुड मॉर्निंग ताई साहेब. ते झालं ना बाहेर? अहो तेच सांगतोय, तुमची डबल मॉर्निंग गुड व्हावी, हा, आणि तुमची रात चौघणी गुड व्हावी म्हणून सांगतोय. पत्रिका देताय ना? अहो, तर अहो, त्यासाठी तर आलोय. अहो खानदानी माणूस आहे, जबान दिली म्हणजे दिली. जीव गेला तरी 72 रिव्हर्स मध्ये येणार नाही. वहिनी साहेब कुठे दिसत नाही? आराम करतायत त्या. त्यांनी आम्हाला काम सांगितलंय ना पत्रिकेचं. मोठी जबाबदारी आहे, घरातल्या मोठ्या सुनेनंच पार पडली पाहिजे. द्या. बरं आहे ना त्यांना आता? बरी आहे आता. तुम्ही पत्रिका द्या आम्हाला. काय होतंय? पाणी पाणी द्या रे, पाणी. आणते आणते. आलं. घ्या घ्या, पाणी घ्या. पाणी आलं का?
सावकाश. ते श्वासाचा त्रास आहे. तुम्ही मोठी सून त्यामुळे मोठी जबाबदारी, हे चांगलं आहे. देताय ना पत्रिका? हा देतो की त्याला काय.